मीडिया से बातचीत में क्या बोले चक्रधर हाबड़े, जानिए विस्तार से। मध्यरात्रि हुए जानलेवा हमले के बाद उपचार ले रहे चक्रधर हाबड़े ने मीडिया से बातचीत करते हुए पूरी घटना का दर्दनाक विवरण साझा किया। उन्होंने कहा कि ये हमला अचानक नहीं बल्कि सोचे समझे साजिश का हिस्सा लगता है। चक्रधर हाबड़े ने बताया, मैं रात के समय अपने काम से वापस घर जा रहा था, तभी रायखेर हासा मार्ग पर कुछ लोगों ने मेरा रास्ता रोक लिया। इससे पहले कि मैं कुछ समझ पाता, उन्होंने मुझ पर लोहे के रॉड और चाकू से हमला शुरू कर दिया। मैं बुरी तरह घायल हो गया। उन्होंने आगे कहा, हमले के दौरान आरोपियों ने मुझे जान से मारने की खुली धमकी दी। उन्होंने कहा कि मैं हैवा के नीचे कुचल कर खत्म कर देंगे। रीटेक। उन्होंने कहा कि हैवा के नीचे कुचलकर खत्म कर देंगे। उस समय मुझे लगा कि शायद मैं बच नहीं पाऊंगा। अपनी जान बचाने के बारे में बताते हुए उन्होंने कहा, मैंने किसी तरह हिम्मत जुटाई और मौके से भागने में सफल रहा। अगर मैं थोड़ी भी देर करता तो शायद आज जिंदा नहीं होता। हाबड़े ने इस घटना को बेहद गंभीर बताते हुए पुलिस प्रशासन से सख्त कार्रवाई की मांग की। उन्होंने कहा कि हमला पूरी तरह से पूर्व नियोजित था। मेरी जान को अभी भी खतरा है। आरोपियों को तुरंत गिरफ्तार कर कड़ी सजा दी जानी चाहिए ताकि भविष्य में ऐसी घटनाएं ना हों। अंत में उन्होंने प्रशासन से सुरक्षा की मांग करते हुए कहा कि उन्हें और उनके परिवार को उचित सुरक्षा दी जाए। वहीं इस घटना के बाद क्षेत्र में भय और आक्रोश का माहौल बना हुआ है और नागरिक भी आरोपियों की जल्द गिरफ्तारी की मांग कर रहे हैं। दत्ता मधुकर सोनटके, केशव दिगंबर हंबर्डे याच्यापासून माझ्या जीवाला जीव मारण्याचे आणि तिथून मी त्यांच्यापासून मला हाताला या जागे चाकूचा म्हणजे वार झाला या जागे. नंतर मी त्याची झटामुट मला धरायला गेले. मग तिथून मी पळून गेलो. मी तिथून जीव मारण्याचे हा जीवाविषयी याच्यामध्ये होते त्याने मला जीव मारण्याचं ठरवलं होतं त्याने. मी तिथून शेतानं मी ते पळून गेलो. मी तिथं बाईक आणि सोडून टाकून गेलो आणि शेतानं पळून मी घरला आलो. परत सकाळच्या परी घरी जाऊन सांगून परत मोटरसायकल आमच्या घरच्याने आणले. परत सकाळच्या परी मी दवाखान्यामध्ये तुमचा जे हमला झाला त्या निमित्त संबंधित पोलीस स्टेशनला त्या आरोपीच्या विरोधात तक्रार केली का? हो केले. त्याच्या संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल झालाय? हो झालं. तुम्हाला याच्याकडून काय मागणी आहे? नाही मागणी काय नाही. त्याला माझं म्हणणं काय हे आहे, त्यानं तात्काळ अटक व्हावं. संबंधित पोलीस स्टेशन जे कोणी असतील की त्याने त्या आरोपीला अटक केली नाही? नाही केलं नाही. त्या आरोपीला अटक न आतापर्यंत पोलिसांनी तुमच्या 24 तास झालं तुम्हाला हो 24 तास झालं ना. हल्ला होऊन 24 तास झालं. आतापर्यंत आरोपी मोकाट केले. मोकाट केल्याचं कारण काय? त्याला पाठबळ कोण देते? राजकीय पाठबळ नाही. त्याने म्हणतो मला तिथंच मी पळून जाता वेळेस तुला हैवा घालून तुझ्या अंगावरती पोलीस स्टेशनला माहीत काळे धंदे आहेत त्याचे भरपूर. आणि मी त्यांना काय म्हणते, मी ब्राह्मणवाडा आणि पुणेगाव हे नाव ऐकलंस का? आणि म्हणजे किती एक पुराची टोळी आहे. उद्या घरात काढून तुला उचलून घेऊन जातो म्हणले. नाही गेलं तर हैवा खाली तुला मारतो म्हणले. म्हणजे एक विनंती आहे प्रशासनाला, या 2 आरोपीपासून मला जीवाला धोका आहे. कठोर कारवाई झाली पाहिजे. काही बरं वाईट झालं, दत्ता आणि केशव हंबर्डे याने जिम्मेदार राहतील. मला एवढंच म्हणायचं आहे प्रशासनाला. माझ्या भावाला त्यानं मारण्याचा प्रयत्न केले होते. माझा भाऊ मला तातडीनं फोन लावला दुसऱ्या नंबरवरून की त्यानं माझा भाऊ वाचून घे, मला कसं कर म्हणून. मग त्यानं घर गटील्या आम्ही दवाखान्याला आल्यावर त्यांना आम्ही दवाखान्याचा उपचार केला. त्याच्या मागं दत्ता पाटील सोनटके त्यांनी हायता, केशव दिगंबर हंबर्डे त्यांनी हायता,
त्याने माझ्या भावावर जीव मारण्याचे प्रयत्न केले. त्याने काही माझा भाऊ पळून गेला, सुटून घरला आला. पण येईना लई दिवसापासून माझ्या भावावर मध्यरात्री 12 वाजता बोलले 2-3 ठिकाणी, पण माझा भाऊ गेला नाही. त्या ठिकाणी मला फोन केला, भाऊ जाऊ नको म्हणून सांगलो मी. तर